बघा, या लेक्चरला आपण आपलं HP चं सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय आणि तुमचा सेकंड चॅप्टर आहे दॅट इज एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसर काय राहतं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एअर कॉम्प्रेसर प्रत्येकाने सायकल, बाईक, कार कधी ना कधी तुम्ही हवा भरायला घेऊनच गेले असतील. तर ज्या तिथं तुम्ही पाहिलं असेल हवा भरण्याचं एक ते मशीन राहतं, एक काळ्या कलरचा मोठं एक सिलेंडर राहतं आणि त्या सिलेंडरला तो पाईप जोडलेला राहतो. तर तो मोठं सिलेंडर म्हणजे काय राहतं, तुमचं एक कॉम्प्रेसर राहतं. ठीक आहे. कॉम्प्रेसरचं एकदम सोपं आणि सरळ काम काय, कॉम्प्रेसरचं काम आहे कॉम्प्रेस करणं. कॉम्प्रेस करणं माहिती सगळ्यांना ना, दाबणे बेसिकली. ठीक आहे. तर कॉम्प्रेसरचं काम राहतं कॉम्प्रेस करणं. कशाला कॉम्प्रेस करायचं, तर कॉम्प्रेसर हा एअरला कॉम्प्रेस करत असतो. कॉम्प्रेसर हा एअरला कॉम्प्रेस करायचं काम करतोय. म्हणजे काय होणार आहे की कॉम्प्रेसर काय करेल, ॲटमॉस्फिअरमध्ये जी एअर आहे ना, ती एअर आपण एका डब्यात म्हणा, एकदम सोप्या भाषेत जर एका डब्यात भरून घेतली, ज्याला आपण सिलेंडर म्हणतो. एक साधी एअर घेतली आपण, सिलेंडरमध्ये भरून ठेवली. जसं आपण हे पाहिलं होतं ना IC इंजिन फर्स्ट चॅप्टरमध्ये. त्याच्यामध्ये काय व्हायचं, गॅस यायचा आणि पिस्टन त्याला कॉम्प्रेस करायचं. ते सुद्धा एक कॉम्प्रेसरचा प्रकार आहे. त्याला रेसिप्रोकेटरी कॉम्प्रेसर असं म्हटलं जातं, किंवा त्याला सिंगल म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होतं ना, ते म्हणून त्याला रेसिप्रोकेटिंग म्हटलं जातं. तर सध्या आपण कॉम्प्रेसरबद्दल बोलू, टाईप्स वगैरे आपण पुढे डिस्कस करणारच आहे. तर कॉम्प्रेसर एक असं डिव्हाइस आहे जे काय करेल, लो प्रेशरवर एअरला घेईल, त्याला कॉम्प्रेस करेल आणि त्याचं प्रेशर जे आहे ते वाढवेल. मग आता लो प्रेशरवर घेतल्या याचा अर्थ त्याचं टेम्परेचर पण कमी राहतं. ज्यावेळेस त्याचं प्रेशर वाढतं त्यावेळेस त्याचं टेम्परेचर वाढतं. तुम्ही सगळे हे शिकले कधी, आपण ते एअर स्टँडर्ड सायकल शिकलो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर वाढतंय तर टेम्परेचर पण वाढेलच. ठीक आहे. तो इन सिम्पल वर्ड्स, एअर कॉम्प्रेसर काय, तर एअर कॉम्प्रेसर एक असं मशीन आहे, एक असं डिव्हाइस आहे जी लो प्रेशर लो टेम्परेचरवर एअर ॲब्झॉर्ब करणारे, सक करणारे आणि त्या त्या एअरला कॉम्प्रेस करेल आणि कॉम्प्रेस केल्यामुळे त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर वाढवणार आहे. ठीक आहे. सो इथं डेफिनेशन तीच लिहिलेली आहे की एअर कॉम्प्रेसर काय, तर एअर कॉम्प्रेसर इज अ मशीन विच सक लो प्रेशर लो टेम्परेचर एअर फ्रॉम द सराउंडिंग किंवा ॲटमॉस्फिअर म्हणून घे. एअर कॉम्प्रेसर काय राहतं, एक असं मशीन राहतं जे लो प्रेशर लो टेम्परेचरवर एअरला ॲब्झॉर्ब करतं, सक करतं, त्याला कॉम्प्रेस करेल, कॉम्प्रेस इट टू द हाय टेम्परेचर हाय प्रेशर बाय रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन और बाय रोटरी मोशन ऑफ द ब्लेड. हे रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द पिस्टन जर तुम्ही पाहिलं IC इंजिनमध्ये, ज्यावेळेस एअर काय व्हायची, कॉम्प्रेस व्हायची, ते सुद्धा एक कॉम्प्रेसरचाच भाग झाला की त्या ठिकाणी लो टेम्परेचर लो प्रेशरवर एअर इंजिनमध्ये येऊन जाते आणि पिस्टन त्याला कॉम्प्रेस करतो. तो पिस्टन त्याला कॉम्प्रेस करतोय म्हणजे काय झालं, तो एक प्रकारचं एअर कॉम्प्रेसरच आहे. सो हाय प्रेशर हाय टेम्परेचरवर त्या एअरला कॉम्प्रेस करून घेऊन जाणार. तर कसं घेऊन जाणार, एक तर पिस्टन त्याला कॉम्प्रेस करेल किंवा रोटरी मोशन ऑफ द ब्लेड्स. रोटरी मोशन ऑफ द ब्लेड्स, रोटरी कॉम्प्रेसर पण राहतात, ते आपण बघू. त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्ये तुम्हाला समजेलच रोटरी कॉम्प्रेसर कसे काम करतात. एकदम सिंपल चॅप्टर दिसतंय मला ते की एअर कॉम्प्रेसर काय आहे, एक मशीन आहे जे लो टेम्परेचर लो प्रेशरवर एअरला ॲब्झॉर्ब करणारे, सक करणारे आणि त्याला कॉम्प्रेस करून हाय टेम्परेचर हाय प्रेशरवर सोडून देईल. मग आता ते कुठं वापरलं जातं, त्याची युजेस काय एअर कॉम्प्रेसरचे. का जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कधी ना कधी सायकलमध्ये हवा भरायला गेलेच असतात है ना. तर सायकलमध्ये हवा भरायला गेले की त्या ठिकाणी ती हवा जी भरली जाते ती कशी राहते, तुम्ही जर पाहिलं असेल तर ते ज्यावेळेस हवा भरताना थोडं बी जर ते साईडला चालतं एकदम जोरात हवा येत राहते त्या पाईपमधून है ना. म्हणजे काय राहतं, ती हवा कॉम्प्रेस केलेली राहते, तिचं प्रेशर जास्त राहतं. सो फॉर फिलिंग द एअर इन द ट्यूब ऑफ द व्हेकल, गाडीच्या व्हेकलच्या ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी एअर कॉम्प्रेसरचा यूज केला जातो. सिंपल यूज आहे. त्याच्यानंतर सेकंड एकदम सिंपल वाले यूज लिहिले, जास्त काही कठीण करायचं काम नाही केलं. इन ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन टू क्लीन द व्हेकल्स, ते कॉम्प्रेस एअरने बघा ते एक पंप येतो त्याच्याने हवा एकदम जोरात हवा येते. तर तो बेसिकली तो रोटरी कॉम्प्रेसरचा भाग आहे. ते तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला आठवेल, जर नसेल बघितलं तर काही हरकत नाही. सिंपल वर्ड्समध्ये काय सांगितलं मी की एखाद्या सर्व्हिस सेंटरला, एखाद्या दुकानावर, गॅरेजवर, आपल्या भाषेमध्ये एखाद्या गॅरेजवर व्हेकलला साफ करण्यासाठी, गाड्यांना साफ करण्यासाठी कॉम्प्रेस एअरचा वापर केला जातो.
फॉर स्प्रे पेंटिंग इन द पेंट इंडस्ट्री. स्प्रे पेंटिंगमध्ये सुद्धा कॉम्प्रेस्ड एअरच राहते. तो पेंटला घेऊन समोर कोण जाईल, उडतं कोण आहे, हवाच उडते. स्प्रे पेंटिंगसाठी गाड्यांवर तुमच्या सगळ्या गाड्यांना स्प्रे पेंटिंग राहते. त्याच्यानंतर घरी आपल्या घरी जे राहतात ते बरेच जे डिव्हाइस राहतात, जसं डिव्हाइस म्हणते मी, आपलं काय राहतं ते कपाट, ते एक मोठं कपाट नाही राहत का लोखंडाचं, त्याच्यावर बी स्प्रे पेंट केलेला राहतो. सो ते सगळे स्प्रे पेंटिंग राहतात. तुम्ही पाहिले असेल सगळ्यांनी स्प्रे पेंटिंग. तर स्प्रे पेंटिंगमध्ये सुद्धा कॉम्प्रेस एअरचा वापर केला जातो. कॉम्प्रेस एअरचा वापर केला जातो म्हणजे त्या पेंटला त्या डिव्हाइसमधून त्या समोरच्या ऑब्जेक्टपर्यंत घेऊन जायचं काम ती कॉम्प्रेस एअर करते. कॉम्प्रेस एअर जोरात जाईल ना त्याच्यासोबत पेंट दिलं जातं. त्याच्यानंतर इन अ व्हेकल टू ऑपरेट द एअर ब्रेक्स. हा काहीतरी मेकॅनिकल वालासारखं यूज दिसतो. एअर ब्रेक्स पाहिलेले आहेत. बऱ्याच बसेसच्या वगैरे मागे तुम्ही पाहिलं असेल एअर ब्रेक लिहिलेलं राहतं. तर हे ते एअर ब्रेक राहतात. एअर ब्रेकला दुसऱ्याच भाषेत असं न्यूमॅटिक ब्रेक असं मी म्हटलं जातं है ना. न्यूमॅटिक जसं तुम्ही हायड्रोलिक ऐकलं असेल तसं न्यूमॅटिक राहतं. हायड्रोलिकमध्ये फक्त लिक्विड राहतं, न्यूमॅटिकमध्ये गॅस राहतो, एअर राहतं. ठीक आहे. सो न्यूमॅटिकमध्ये गॅस म्हणून घ्या किंवा मग एअर म्हणून घ्या भरलेलं राहतं. त्याच्यानुसार जे ब्रेक अप्लाय होतात ते त्याच्यासाठी सुद्धा ती एअर सुद्धा कशी राहते, कॉम्प्रेस्ड एअर राहते. ठीक आहे. बसचं पाहिलं ना तुम्ही, ते बसचे ड्रायव्हर जे राहतात, तुम्ही आपली एस टी बसमध्ये बसले, त्यांनी ज्यावेळेस ती बस आपली बस स्टँडवर उभी करतात, त्याच्यानंतर ते काहीतरी एक नॉब राहतो तो फिरवतात आणि त्याच्यानंतर जोरात बस हवा सुटते एकदम, ती एअर ब्रेकची हवा राहते. कॉम्प्रेस्ड एअर जी राहते ना ती एकदम गरम होऊन गेलेली राहते, ती गरम हवा सोडून देतात आणि ते परत एअर ॲब्झॉर्ब करून देतं सराउंडिंग पासून, कॉम्प्रेसर. पाचवं यूज काय बघा, फॉर क्लिनिंग द वर्कशॉप मशीन्स. वर्कशॉपच्या मशीन्स बारीक बारीक ठिकाणी आपला हात पोचत नाही त्या ठिकाणी कॉम्प्रेस्ड एअरने ते साफ केलं जातं. सिक्स्थ यूज काय बघा, फॉर ऑटोमेशन ऑफ द फ्यूल इन CNG. ठीक आहे. ऑटोमेशनचा अर्थ काय, ऑटोमेशन ऑफ फ्यूलचा अर्थ काय, डिझेल इंजिन आठवतं तेच आहे ना, CI म्हणजे काय, डिझेल इंजिन. त्याच्यामध्ये बघा आपलं जे फ्यूल इंजेक्टर होतं त्याच्यामधून फक्त फ्यूल यायचं, पण त्या फ्यूलला जाळायचं काम कोण करायचं, कॉम्प्रेस्ड एअर है ना. मग हे सुद्धा एअर कॉम्प्रेसरचाच यूज झाला काय, टू फॉर ऑटोमेशन ऑफ द फ्यूल इन CI इंजिन. सातवं यूज काय बघा, फॉर ऑपरेशन ऑफ द न्यूमॅटिक टूल्स. मी आताच सांगितलं तुम्हाला न्यूमॅटिक. ठीक आहे. सो न्यूमॅटिक ब्रेक म्हणून घ्या किंवा न्यूमॅटिक टूल्स पण राहतात. बरेच टूल्स आहेत जे न्यूमॅटिक हवेच्या प्रेशरवर काम करतात. ड्रिलर वगैरे बी राहतात बऱ्याच कंपन्यांमध्ये. सगळे ऑलमोस्ट रोबोट्स वगैरे बी जे राहतात ते एअर प्रेशरवरच काम करतात. सो ते सगळे न्यूमॅटिक टूल्स राहतात. सो ते न्यूमॅटिक टूल्स किंवा न्यूमॅटिक ऑब्जेक्ट्स एअर कॉम्प्रेस्ड एअरवर जे काम करतात त्यांच्या ऑपरेशनसाठी, त्यांच्या वर्किंगसाठी सुद्धा या कॉम्प्रेस्ड एअरचा यूज केला जातो. म्हणजे ते कॉम्प्रेस्ड एअरवरच ते वर्क करतात. त्याच्यानंतर फॉर सुपर चार्जिंग ऑफ IC इंजिन. आता हे सुपर चार्जिंग काय राहतं हे तुम्हाला माहीत नाही आहे, तो पूर्ण एक वेगळा टॉपिक आहे सुपर चार्जिंग. तर तो तुम्ही साईडला ठेवा, फक्त तुम्ही एवढं तर लक्षात ठेवू शकता फॉर सुपर चार्जिंग ऑफ IC इंजिन. 8 पॉईंट्स तुमच्या समोर लिहिलेले आहेत, हे लक्षात ठेवायचे. विचारले जाऊ शकतो तुम्हाला युजेस ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. ठीक आहे. सिंपल आहे, जास्त काही याला एक्सप्लेन करायची गरज नाही. आजचं जे लेक्चर आहे आपलं ते एकदम बेसिक लेक्चर राहणार आहे. एअर कॉम्प्रेसर काय आहे, त्याची टाईप्स कोणकोणते आणि थोड्याफार 2-4 डेफिनेशन. उद्यापासून आपण यांचं ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन वर्किंग स्टार्ट करून टाकू नेक्स्ट लेक्चरपासून. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्रेसर. तर क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्रेसर बेसिकली कॉम्प्रेसरचे ते मेनली 2 टाईपमध्ये डिवाइड होतात, जसं आपण लिहिलं पण होतं डेफिनेशनमध्ये. एक रेसिप्रोकेटिंग आणि एक रोटरी. रेसिप्रोकेटिंग म्हणजे सगळे पिस्टनवाले राहतात, सगळ्यांमध्ये पिस्टनचं काम राहतं. आणि जे दुसरं राहतं ते राहतं तुमचं रोटरी. रोटरी म्हणजे जे गोल फिरणारे आहेत ते. तर रेसिप्रोकेटिंग परत 2 टाईपमध्ये पडतात, दॅट इज सिंगल स्टेट, डबल स्टेट. सिंगल स्टेटचं परत 2 टाईप, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग. डबल स्टेट म्हटलं मी, मल्टी स्टेट येते. मल्टी स्टेटमध्ये पण परत तेच 2 टाईप, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग. सिंगल ॲक्टिंग काय राहतं, डबल ॲक्टिंग काय राहतं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहे, तर त्याच्यावर काही आपण जास्त आता सध्या एक्सप्लेनेशन घेत नाही. सिंपल कॉम्प्रेसर 2 टाईप, रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी. रेसिप्रोकेटिंगमध्ये 2 टाईप, सिंगल स्टेट, मल्टी स्टेट. सिंगल स्टेटचे परत 2 टाईप, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग. मल्टी स्टेटचे पण सेम 2 टाईप, सिंगल ॲक्टिंग, डबल ॲक्टिंग.
त्यानंतर रोटरीचे जास्त टाईप आहेत. रोटरीमध्ये एक राहतं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, एक राहतं नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे याच्या एकामध्ये काय होतं पॉझिटिव्ह वर्क होतं, एकामध्ये पॉझिटिव्ह वर्क होत नाही. मग आता हे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल ते जसं जसं आपण पुढे जाऊ कॉम्प्रेसरमध्ये तसं तुम्हाला समजेल ते एक्झॅक्टली कसे राहतात. तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये हे 4 टाईप आहेत: रूट ब्लोअर, वेंट टाईप, निशॉम आणि स्क्रू टाईप. स्क्रू टाईप सुद्धा एक आहे. स्क्रू टाईप म्हणजे 2 स्क्रू मध्ये सुद्धा एअर कॉम्प्रेस होऊन जाते है ना. स्क्रू माहिती ना, स्क्रूचे जे थ्रेड्स राहतात त्या थ्रेडमध्ये सुद्धा एअर कॉम्प्रेस केली जाते. सो हे सगळे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचे टाईप आहेत. आणि नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये सेंट्रीफ्युगल आणि किंवा दुसरा आहे ॲक्सियल फ्लो. सेंट्रीफ्युगललाच रेडियल फ्लो सुद्धा म्हटलं जातं. हे ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की याला रेडियल फ्लो का म्हणतात. ठीक आहे, सध्या जस्ट मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन सांगतोय चॅप्टरचं की या पद्धतीचं हे सगळं आपल्याला पुढे येणाऱ्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सगळे टाईप आपण बघूया वन बाय वन की हे कसे राहतात, काय राहतात, त्याच्यामध्ये काय होतं, वर्क कसं राहतं, कोणती एअर कॉम्प्रेस होते, किती कॉम्प्रेस होते, सगळं. अजून कॉम्प्रेसरचे टाईप इथंच संपत नाही. तर यानंतर सुद्धा कॉम्प्रेसर परत या सगळ्या हे जे सगळे आपण टाईप्स लिहिले आहेत या टाईप्सचे अजून सब टाईप पडतात. कशाच्या बेसिसवर की त्या कॉम्प्रेसरची कॉम्प्रेस करण्याची कॅपॅसिटी किती आहे, जसं लो कॅपॅसिटी, हाय कॅपॅसिटी, मिडियम कॅपॅसिटी. त्याच्यानंतर ते ड्रायव्हिंग टू सिस्टीमसोबत कशा पद्धतीने कनेक्ट केलेलं जातात त्याच्यावर, आणि एक त्यांच्या प्रेशर लिमिटवर. ठीक आहे, तर ते पण मी लिहून देतो 3 टाईप कोणत्या बेसिसवर ते डिवाइड करण्यात आले. सो सिम्पल, हे जास्त काही वेगळं नाही आहे, जस्ट एक सिम्पली मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगतोय चॅप्टरचं. कॉम्प्रेसरचे टाईप्स कोणकोणते, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्रेसर आपण पाहतोय, आणि याच सगळ्या टाईप्सचे अजून जे सब टाईप्स आहेत ते आता आपण लिहून घेऊ. ओके, बघा त्याचे फर्दर टाईप्स काय, अतिशय सिम्पल टाईप्स आहे. अकॉर्डिंग टू देअर कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय की ते कॉम्प्रेसर किती पटकन एअर कॉम्प्रेस करून देऊ शकतो है ना. किंवा असं समजून घ्या कॅपॅसिटी म्हणजे काय की एका सेकंदात किंवा एका मिनिटात ते कॉम्प्रेसर किती एअर कॉम्प्रेस करून देऊ शकतं, त्याच्यावर त्याचे टाईप पडलेले. टाईप काय, लो कॅपॅसिटी, मिडियम कॅपॅसिटी, हाय कॅपॅसिटी. लो कॅपॅसिटीचा कॉम्प्रेसर काय करेल, तो कमी कॉम्प्रेस्ड एअर देईल बाहेर. मिडियम कॅपॅसिटीवाला त्याच्यापेक्षा थोडी जास्त एअर कॉम्प्रेस करून पटकन देईल, आणि हाय कॅपॅसिटीवाला पटपट एअर कॉम्प्रेस करून देणार आहे. दॅट्स इट, सिम्पल. इथं त्याची लिमिट लिहून दिली मी. व्हॉल्यूम ऑफ एअर डिलिव्हर किंवा व्हॉल्यूम ऑफ एअर कॉम्प्रेस 0.15 मीटर क्यूब पर सेकंड. मीटर क्यूब हे व्हॉल्यूमचं युनिट आहे ना. तुम्ही FMM शिकलेत ना, त्याच्यामध्ये डिस्चार्ज ऐकलं असेल तुम्ही. डिस्चार्जचं युनिट हेच होतं ना, मीटर क्यूब पर सेकंड. मीटर क्यूब पर सेकंड म्हणजे डिस्चार्ज किंवा डिलिव्हरीचं युनिट राहतं. तर 0.15 मीटर क्यूब पर सेकंड हे युनिट आहे. सॉरी, मीटर क्यूब पर सेकंड हे युनिट आहे. 0.15 मीटर क्यूब पर सेकंड ही लिमिट आहे किंवा कॅपॅसिटी आहे. या कॅपॅसिटी इतकं किंवा त्यापेक्षा जर कमी एअर जर एखादं कॉम्प्रेसर देत असेल, प्रत्येक सेकंदाला जर 0.15 मीटर क्यूबपेक्षा कमी व्हॉल्यूमचे जर एअर देत असेल, तर त्या टाईपचं कॉम्प्रेसर कोणतं झालं, लो कॅपॅसिटी. हाय कॅपॅसिटी, मिडियम कॅपॅसिटीमध्ये काय राहतं की व्हॉल्यूम ऑफ द एअर कॉम्प्रेस किती राहतं, 0.15 पासून तर 5 मीटर क्यूब पर सेकंड पर्यंत. 0.15 ते 5 मीटर क्यूबच्या मध्ये जर ते कॉम्प्रेसर जर प्रत्येक सेकंदाला जर एअर देत असेल तेवढा व्हॉल्यूम, तर ते येतं मिडियम कॅपॅसिटीमध्ये. हाय कॅपॅसिटीमध्ये येतं 5 मीटर क्यूब पर सेकंडपेक्षा जास्त एअर कॉम्प्रेस करून देणारे कॉम्प्रेसर हाय कॅपॅसिटीमध्ये येतात. सिंपल टाईप्स आहे लो कॅपॅसिटी, लो, मीडियम आणि हाय कॅपॅसिटी. त्यानंतर नेक्स्ट जे आपलं नेक्स्ट टाईप जो पडतो तो पडतो त्याचा अकॉर्डिंग टू द प्रेशर लिमिट. प्रेशर लिमिट म्हणजे काय की आता एखादा कॉम्प्रेसर किती पटकन करतोय, किती स्लो करतोय, त्याच्यावर तर आपण त्याची कॅपॅसिटी ठरवतो. आता एखादा कॉम्प्रेसर किती प्रमाणात ती एअर कॉम्प्रेस करून देतोय त्याच्यानुसार त्याचे परत तेच 3 टाईप पडले: लो प्रेशर, मिडियम प्रेशर, हाय प्रेशर. लो प्रेशर कॉम्प्रेसर, हाय प्रेशर कॉम्प्रेसर आणि मिडियम प्रेशर कॉम्प्रेसर. जो कमी एअर कॉम्प्रेस करून, कमी म्हणजे कमी प्रमाणात, जसं समजा मी सांगितलं की एक आपलं इंजिनचं पिस्टन आहे. जसं आता एक एक्झाम्पल सांगता की एक कॉम्प्रेसरने आपल्याला जी एअर आहे कॉम्प्रेस केलं म्हणजे काय, त्याचं प्रेशर वाढतं ना, तर प्रेशरच्या टर्म्समध्ये लिहावं लागेल. समजा 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकं प्रेशर जनरेट करून दिलं एका एअरचं,
5 करून दिलं, एक्झाम्पल म्हणून सांगतोय बरं, हे माझ्या मनाच्या ह्याच्यानी एकाने 10 करून दिलं, एका कॉम्प्रेसरने 25 न्यूटन पर मीटर स्क्वेअर करून दिलं. तुम्ही काय म्हणाल की ह्या कॉम्प्रेसरची कॅपॅसिटीने सॉरी या कॉम्प्रेसरची जी लिमिट आहे एअरला कॉम्प्रेस करण्याची ती जास्त आहे, याची त्याच्यापेक्षा कमी आणि याची सगळ्यात कमी. त्यानुसार हे लो प्रेशर, मिडियम प्रेशर आणि हाय प्रेशर कॉम्प्रेसर हे 3 टाईप करण्यात आलेले आहे. आणि लास्ट आहे अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ कनेक्शन टू द ड्रायव्हिंग युनिट. आता कॉम्प्रेसर तर काही स्वतःहून काम करत नाही, त्याला कोणतं तरी दुसरं डिव्हाइस लावावं लागतं जेणेकरून ते कॉम्प्रेसरचं काम करेल, है ना. जसं तुम्ही पाहिलं असेल ते सायकल दुकानावर हवेच्या ठिकाणी हवा भरायच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल, तर जर तुम्ही गेले आणि ते एअर जर कॉम्प्रेस नाही राहिली, ते लोक पहिले बटन चालू करतात. ती बटन चालू केली म्हणजे मोटर चालते आणि मोटर चालल्यानंतर ते एअर कॉम्प्रेस होते, ते 2-5 मिनिटानंतर भरून देतात, बरोबर आहे ना. मग ते कॉम्प्रेसर कोणावर चालतंय, ते मोटरवर चालतंय. म्हणजे ड्रायव्हिंग युनिट कोण आहे, तर मोटर आहे ना. तर या ठिकाणी ड्रायव्हिंग युनिटला ते कॉम्प्रेसर कशा पद्धतीने कनेक्ट केलं गेलं आहे त्याच्यावर सुद्धा टाईप केलेले आहे. जसं हे डायरेक्ट ड्राईव्ह म्हणजे काय, डायरेक्ट कनेक्शन कॉम्प्रेसर सोबत आहे, एक बेल्टने कनेक्शन आहे, एक चेनने कनेक्शन आहे. जसं मोटर आणि त्या तुम्ही जे पाहिलेलं आहे, मोटर आणि ते हवेच्या ठिकाणी मोटर आणि ते कॉम्प्रेसरमध्ये काय लावलेला राहतो, बेल्ट लावलेला राहतो. तसं चेन बी लावली जाऊ शकते किंवा डायरेक्ट कनेक्शन बी दिलं जाऊ शकतं. त्यानुसार हे 3 टाईप त्याचे पडतात.